छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या नावानं महायुतीतल्या सगळ्या घटकांनी आम्ही एकत्र लढायचं ठरवलं. पण ह्या सगळ्या विषयांना पूर्णविराम आज त्या ठिकाणी मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष एकाच प्रश्नावर लागून होतं. महायुती कोल्हापुरात एकत्र लढणार की नाही, कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय. आज या सर्व प्रश्नांना आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे महायुतीच्या नेत्यांनी एकत्र सर्व मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. या व्हिडिओमध्ये सर्वांच्या वतीने बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले की छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी नावाने महायुतीतील आम्ही सगळ्या घटकांनी एकत्र लढायचं ठरवलंय. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना एकत्र येऊन महायुती म्हणून करायची या दृष्टीने जे सांगितलं होतं, प्रत्यक्ष आज निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर निवडणूक कशा पद्धतीने पुढे न्यायची याच्याबद्दल आज आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली. दादांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावलं होतं. मुश्रीफ साहेब आले होते, आबिटकर साहेब आले होते, खासदार साहेब मुन्ना साहेब होते, अमल साहेब होते. सगळ्यांची अतिशय नियोजनाची चांगली चर्चा झाली आणि आम्ही सगळे एकसंघपणानं एकत्र आल्यानंतर जिल्ह्यामध्ये किती चांगलं चित्र निर्माण होऊ शकतं हे सुद्धा बघितलं. मधल्या काही काळामध्ये काही प्रसार माध्यम आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावना या सगळ्याचं प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात ते उमटलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं की निवडणूक होणार की नाही, महायुती एकत्र येणार की नाही. पण या सगळ्या विषयांना पूर्णविराम आज त्या ठिकाणी मिळाला. पुढे ते म्हणतात की आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेच निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलंय. या व्हिडिओ बद्दल बोलताना आपण म्हणू शकतो की या बैठकीचा सर्वात मोठा आणि सकारात्मक निष्कर्ष म्हणजे एकजूट. जेव्हा हे सर्व नेते एक संघपणाने एकत्र येतात तेव्हा जिल्ह्यामध्ये किती भक्कम आणि चांगलं चित्र निर्माण होऊ शकतं याची जाणीव सर्वांना झाली. ज्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या त्यांचीही समजूत काढण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे संभ्रमाचे वातावरण होते त्या सर्व विषयांना आज या बैठकीत पूर्णविराम मिळाला आहे. अतिशय चांगल्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने महायुती निवडणुकीला सामोरे जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरच्या राजकीय मैदानात आता महायुती पूर्ण ताकदीनिशी आणि एकजुटीने उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. महायुतीतील वाद मिटला की नवा डाव सुरू झाला. अखेर मतदान हे ठरावधारक सभासदांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ते कौल कोणाच्या बाजूने देतील यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. महायुतीची ही एकजूट कोल्हापुरात किती मोठा बदल घडवेल, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.